नमस्कार शेतकरी बंधूंनो, जपा मातीचे आरोग्य व शेतकरी समृद्ध या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपण यामध्ये आज बघणार आहोत पाणी परीक्षण का करावे, कसे करावे आणि ते प्रयोगशाळेपर्यंत कसे पाठवावे। चला तर मग सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की आपण शेतामध्ये पाणी वगैरे देतोय, त्यानंतर काय होतंय की कधी कधी आपल्याला मातीवरती म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये असेल किंवा जेव्हा ऊन पडते तर एक थर साचलेला दिसतोय। आपला काय समज असतोय की हा जमिनीमध्ये माझेच केमिकलचा वापर जास्त वगैरे झालेला आहे त्यामुळे होऊ शकतो, परंतु त्याचे कारण हे वेगवेगळे असू शकतात। त्यासाठी सुद्धा आपण पाणी परीक्षण करून घ्यावे। केव्हा करावे पाणी परीक्षण? जेव्हा तुमच्या शेतातील विहिरीचं असेल, बोरचं असेल, कॅनॉलचं असेल किंवा नदीचं पाणी तुम्ही जे देत असाल त्या पाण्यामध्ये पिण्याला तुम्ही जेव्हा पिताय तर त्याची टेस्ट तुम्हाला वेगळी लागत असेल, म्हणजे कशी खारट लागत असेल किंवा एकदम आपण म्हणतो ना कधी मचूळ पाणी लागते, म्हणजे त्याला काही चवच नाही आहे। किंवा जेव्हा आपण शेतामध्ये जातोय तर चालताना आपल्याला जमीन एकदम भुसभुशीत न जाणवता टणक झालेली जाणवते, त्यावेळेस सुद्धा आपण पाणी परीक्षण करून घ्यावे। तसेच आपण जेव्हा पाणी देत असेल जमिनीला किंवा आपल्या पिकांची योग्य वाढ होत नसेल तेव्हा सुद्धा पाणी परीक्षण करून घेणे आपण महत्त्वाचे असते। का तर त्यामध्ये कधी कधी क्लोराईडचे प्रमाण जे असते ते सुद्धा जास्त झालेले असते किंवा सोडियमचं, म्हणजे आपण पाणी दिल्यानंतर जर जमिनीवरती पांढरा थर येत असेल तेव्हा सुद्धा आपण पाणी परीक्षण करून घ्यावे। आता आपल्याला पाणी परीक्षणासाठी नमुना कसा घ्यायचा फार सोपं आहे, काहीच अवघड नाही। जसं आपण मातीचा नमुना किंवा मग पानदेठ परीक्षणाचा बघितलंय ना की आपल्याला असं करायचं आहे, इतक्या वेळात जायचं, इतकं तसं नाही। एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त, ती कोणती की नमुना आपल्याला एक तर सकाळ सकाळी घ्यायचा आहे किंवा संध्याकाळच्या टायमाला। तर तुम्हाला कसा घ्यायचाय नमुना? शेतात गेलोय, आज शेतात सर्वांच्या तुम्ही मोटर बसवलेलीच आहे म्हणजे पाणी उपसण्यासाठी। तुम्ही जेव्हा शेतामध्ये पाणी देत असाल तेव्हा एक 4 ते 5 मिनिट आपली मोटर जर आपण मोटर पंप चालू ठेवला त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ अशी प्लास्टिकची बॉटल, म्हणजे जी आपण पिण्यासाठी पण वापरतो, म्हणजे बिस्लेरी म्हणा किंवा इतर अजून सुद्धा बॉटल्स आहेत, त्या स्वच्छ बॉटल धुवून घ्यायची 1 ते 5 ते 6 वेळेस आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तो नमुना धरायचा आहे। म्हणजे कसा ती मोटर सुरू केल्यानंतर एक 5 मिनिटं पाण्याचा फ्लो जाऊ द्यायचा आणि त्यानंतर ते पाणी घ्यायचं। किंवा जर मोटर बंद असेल किंवा नसेल तर त्यावेळेस काय करायचंय, तुम्ही पाणी उपसण्यासाठी पोहऱ्याचा वापर करत असाल म्हणजे बादलीने तुम्ही पाणी काढून घेताय, ते पाणी काढल्यानंतर तुम्ही 4 ते 5 बादले जे पाणी आहे ते आपल्याला परत विहिरीमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तिच्यातून पाणी घेऊन आपल्याला एक अर्धा लिटर किंवा 1 लिटर पाण्याचा नमुना आपल्याला एका व्यवस्थित बॉटलमध्ये भरायचा, त्याचं जे झाकण असते ते व्यवस्थित बंद करायचं आणि तो प्रयोगशाळेला पाठवायचा। नमुना घेतलाय आपण तर तो प्रयोगशाळेमध्ये जर आपल्याला जेव्हा पाठवायचा आहे तर त्यावरती तुमचं नाव, गाव, गट क्रमांक आणि त्यानंतर तुमचं जी आज नमुना घेतले ती तारीख सुद्धा आपल्याला तिच्यावरती लिहायची आणि सोबतच तुमचा त्या पाण्याबद्दलचा अनुभव काय आहे, म्हणजे की आपण म्हणतोय पाणी खारट आहे किंवा पाणी गढूळ आहे किंवा अजून इतर काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तिच्यामध्ये नमूद करायचे। म्हणजे काय, जे तपासणी करणारे असतील त्यांना सुद्धा लवकर कल्पना येते की नेमकं पाण्याला काय झालेलं आहे आणि आपल्याला कोणकोणते पॅरामीटर त्यामध्ये तपासून घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची वेगवेगळी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या डॉक्टर क्रॉप गुरु या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आमच्या प्ले स्टोअरवरती जाऊन डॉक्टर क्रॉप गुरु हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला हवामानाचा अंदाज असेल, ॲग्रोवन न्यूजपेपर आहे, तुमच्या पिकांचे वेळापत्रक सुद्धा आहे, तसेच सरकारी योजनांची वेगवेगळी माहिती सुद्धा आहे। तुम्हीही वापरा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद।